दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. कृष्णानगर येथील मारुती मंदिर परिसरात रात्री उशिरा टवाळखोरांच्या टोळक्याने धुमाकूळ घालत दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही अज्ञात टवाळखोरांनी एकत्र येत निलेश रणमाळे या युवकावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र टोळक्याने परिसरातील अनेक नागरिकांच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून नुकसान केले आहे. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या टोळक्याकडे कोयते, दांडके, दगड तसेच बंदुकीसारखी शस्त्रे असल्याचं दिसून आलं. रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी गजेंद्र पाटील यांचा आणि त्यांच्या टीमचा धाक उरलेला नाही. त्यांच्या कार्यशैलीवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या घटनेवर संतप्त नागरिकांनी पोलिसांकडे तात्काळ आरोपींना अटक करण्याची मागणी केली. तसेच परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचीही मागणी करण्यात आली आहे. मुलगा कामावून येत होता, आमची गाडी शोरूम आहे आत्ताच, आणि ते गावावर इथं जगायला आलेले त्याची सुद्धा शोरूम गाडी फोडून टाकली. आता जर त्यांच्याकडे बंदुकी, तलवारी, कोयते असले तर समोरचा माणूस काय करल? तो पोऱ्या मेला असता आमचा वाला. एवढे मोठाले दगड टाकले त्यांनी. आणि इथं दुकान आहे, त्याच्यामुळे बरं झालं तिच्या दुकानात सुद्धा घुसले ते पोरं. म्हणजे त्यांची किती हिंमत आहे. मग कसं काय रस्त्याने पण चालायचं नाही का? सांगा बरं तुम्ही सर. मुलं इथले स्थानिक आहेत का? कोणते मुलं जे आता तिथले नाही इथले नाही. ते एक पण आमच्या इथले नाही कोण. आणि जे हल्ला झाला ना ते मुलं आमच्या इथलेच आहे. हा, किती जण आहेत ते जवळपास? इथले किती जण आहेत? इथले आता सगळ्यांच्या गाड्या येतो तर सगळे मुलं पळून गेला. तर संध्याकाळी दमून थकून आल्यावर बसतात थोड्या वेळ. काय गुन्हा करता का ते? बसतात थोडस. माणसाला काय होतं एकमेकांमध्ये मुलांमध्ये बसले तर. बाकीच्या गाड्या उभ्या होत्या, ते गाड्या फोडून निघून गेले. कशावरून झालं? काय आयडिया आहे तुम्हाला? काहीच आयडिया नाही. आम्ही सगळ्या महिला घरात स्वयंपाकामध्ये बिझी असतो संध्याकाळी. कारण सगळे हातावरचे लोक इथं आणि सगळे संध्याकाळी दमून थकून येतात. बाया स्वयंपाक करतात. सगळे हातावरचे लोक गरीब आहे. जेव्हा कामाला जातील तेव्हा खातील पेतील. गल्लीत आम्हाला कॅमेरा पाहिजे. आमचे लहान लहान मुलं राहते इकडं. आणि जर पोलिसांनी काही दखल नाही घेतली आम्ही कमिशनर ऑफिसला जाणार. त्याच्या हातातून सुटकला तो, नाही तर त्यांनी डायरेक्ट त्याचं मर्डर करीत होते. मी उभी होती त्याच्याजवळ. आई मी त्याला म्हटलं भाऊ जेवण केलं म्हणून मी पण त्याच्याबरोबर आले. ते डायरेक्ट जसे घुसले त्याला धरलं तसं तर त्यांच्या ह्याच्यातून सुटकून त्याच्या हाताला पण लागलेलं आहे. कोणाला धरलं? निलेशला. तुमचा मुलगा आहे का? माझा मुलगा आहे निलेश. मी त्याच्या हल्ला झालेला मुलगा तुमचा? हो. काय झालं? का बरं हल्ला झाला? काय माहिती आहे? त्याला ते मला नाही माहिती काही, पण ते डायरेक्ट आले. ते 5-6 जण होते. त्यांनी डायरेक्ट त्याला धरायचं. एक जणांनी धरलं, दुसरे मारणार. तो तेवढ्या याच्यातून सुटून पळून गेला इकडून वावरातून. त्याचे काय परिचयातले आहेत का ते मुलं? त्याच्या परिचयातलेच. परिचयातले ते? हो. मग जवळपास किती जण होते ते? 5-6 जण आहे. आता सध्या काय जखमी का तो? नाही जखमी नाही. तो सुटला. त्याच्या हाताला असं लागलेले 2-3 ठिकाणी. असं डायरेक्ट वर खडलेले. आले मोमेडियन पण होते त्याच्यामध्ये. आणि त्यांनी इथंच कोयता काढलं. मी त्यांना म्हणते भाऊ हे काय आहे? मग त्यांनी लगेच दगड फेकायचं चालू केले. मी काय शटर बंद केलं आणि लगेच ते तिकडे पळून गेले. आणि तिकडनं मग मोठे मोठे दगड फेकत होते. इकडे सगळे पोरं पळून गेले. कशावरून झालं ते नाही माहिती कशाहून झालं, पण ते लयच घाण गाड्या देत आले. कोणाला काही? पोरं आमचे छोटे छोटे पळाले म्हणून आम्हाला कळालं. जर त्यांनी शिव्याच नसते दिल्या तर मग आज काय झालं असतं इथं. जवळपास किती वेळ झाला येऊन? 10-15-20 मिनिटं झाले. कृष्णनगर मोरेमळ हनवडी इथे आता अज्ञात टवाळखोरांनी हल्ला केला. कमीत कमी आता मोरेमध्ये 30-40 गाड्या फोडल्या आणि इथं फायरिंग केली. हर्षल पाटणकर 40-50 जण इथं आले. आता त्यांच्या संघ तलवारी कोयते घेऊन इथं येऊन त्यांनी आता हल्ला केला. किती जण होते? 40-50 जण? 40-50 जण आले. नाशिक सारख्या शहरात अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला राहावा यासाठी पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते.
करणसिंग बावरे, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.